पहिल्याच्या वेळेस मात्र रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता आणि सिंगल एक धाव. स्ट्राइक पे कोणता पहिल्या बॉलवर सिंगल एक धाव. सिंगल मारा. रजितने पहिली बॉल पे एक रन मारा. पहिल्या बॉलवर एक धावा आलेला असताना यावेळेस मात्र नवीन बॅटर नऊश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मिथिलेश याचा दुसरा बॉल नऊशसाठी. यावेळेला वा वा चांगला बॉल हाताळलाय मिथिलेशने. शिलीम संघाकडून डॉट बॉल. 2 चेंडू 1 धाव. या षटकातील आता फक्त 2 चेंडू बाकी असतील. आपण पाहूया षटकातील तिसरा बॉल मिथिलेश याचा नऊशसाठी. याही वेळेला चांगला बॉल हाताळलाय. क्या बात आहे. मिथिलेशचं कौतुक करावं लागेल. सिंगल एकच धाव. 3 चेंडूमध्ये 2च धावा. धाव फलकावर आता शेवटचा 1 चेंडू बाकी हे षटक संपण्यासाठी, कारण 4 चेंडूचं 1 षटक असणार आहे मित्रांनो. वेळेअभावी तुम्हाला नक्कीच हे खेळावं लागतंय, कारण वेळेपुढे कोणीच जाऊ शकत नाहीये आणि वेळ कुणासाठी थांबत नसते कधीच. मग आयुष्य असू द्या किंवा क्रिकेटचा खेळ असू द्या. यावेळेला आपण पाहू शकता षटकातील शेवटचा बॉल पाहायला मिळेल आणि हा शेवटचा बॉल आपण पाहूया. याच दरम्यान शेवटचा बॉल आपण पाहू शकता. डाऊन द ग्राउंड बॉलला खेळलाय. सिंगल एक धाव तर मिळाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. काय दुसरी धाव कंप्लीट होईल का? रनआउटचा चान्स नाहीये. यावेळेला आणखी एक धाव. ओ हो 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 3 धावा तब्बल आणि षटक होतंय समाप्त. पहिल्या षटकाखेर आपण पाहू शकता 5 धावा विदाऊट लॉस आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय यांचा संघ, शरद यांचा संघ, SYMD दोन्ही टीमचं नाव एकच आहे. काल कॅप्टन खामगाव आणि धनगर मलाई. आपण टॉससाठी या. खामगाव कर्णधार, धनगर मलाई कर्णधार. आपण टॉससाठी या. न्यू बॉलर कोण आहे? केतन. बॉलिंग मार्कवर शिलीम संघाकडून शेवटचे 4 चेंडू घेऊन या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. आजच्या दिवसामध्ये जे हनुमान क्रिकेट संघ सांगी यांनी खरंच समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे परम स्नेही आणि पोलीस पाटील आमचे राजाभाऊ सावंत, यांचे चिरंजीव विनोद सावंत, त्याचबरोबर जे हनुमान क्रिकेट संघ सांगी या पूर्ण टीमचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करेन मित्रांनो, कारण तुम्ही सर्वांनी यावेळेस मला बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करीत आहे. 4 चेंडू शेवटचे बाकी असतील. 5 धावा धावफलकावर. SYMD शरद हा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल शिलीम संघाकडून. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण वाईट बॉल. 6 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना खामगाव आणि धनगर मलाई. कर्णधार टॉस दोन्ही कर्णधार टॉस जिंकली. पुन्हा एकदा पुढचा बॉल. यावेळेला डायरेक्ट फुल टॉस, त्याला फुल टोल केलंय आणि इथं आपण पाहू शकता विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1, पहिला धक्का. बॅक टू दी पविलियन. फलंदाज यानंतर होणारा सामना SYMDB अक्षय आणि चंदनवाडी हा सामना होईल आणि त्याच्यानंतर धनगर मलाई आणि खामगाव हा सामना पाहायला मिळेल. चला धनगर मलाई कर्णधार आणि खामगावचे कर्णधार, माझा आवाज पोहोचतोय तो याला एक वर टॉससाठी. टॉस करून घ्या आपण. XY टीम का हे कुठली ती टीम हे त्यांना बोलवा.
प्रणित षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आता कुठला होता या वेळेला आपण पाहू शकतो फटका तर हवेमध्ये आहे, गगनचुंबी उडान लंबी, पण या वेळेला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता त्या ठिकाणी रोहन गोळे. वा भाई वा, जबरदस्त नाव आहे रोहन गोळे, पण बॉलवर ठेवले अतिशय जबरदस्त डोळे. विकेटचं पतन, फलंदाज आणखी एक तंबूच्या आश्रयाखाली, बॅक टू दी डग आउट. काय हॅट्रिक करतील का? केतन गोळे आपल्याला पाहायला मिळते आहेत. आता मात्र इथं रोखलं जात आहे. केतन धुमाळ मात्र दमदार या ठिकाणी कामगिरी करताना आणि बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित हॅट्रिकच्या उंबरठ्यावर जरूर आहे. काय आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक होईल का केतन धुमाळच्या नावावर? धुमाळची धमाल होईल का हे देखील पाहायचं आहे की कमाल होईल. हा बॉल मात्र निर्णायक असणार आहे. समोर रोहित आलाय. पुढचा बॉल आपण पाहूया केतन धुमालचा. ओ हो वाईट, आणि याच दरम्यान वाईट आणि विकेटचं पतन. एक धाव एक्स्ट्रा मिळेल. धावा होतील आतापर्यंत 7 धावा. पुढचा बॉल आपण नक्कीच पाहूया. नवीन बॅटर स्कोरर अंकित पाहायला मिळेल. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल, आणि हा बॉल या वेळेला आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला बॉल गोलीच्या वेगाने वन बाउंस, शानदार धमाकेदार दर्जेदार बॉल सीमारेषा पार आलाय. चौकार. 7 आणि 4 11 धावा आपण पाहतोय. सकाळपासून स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे संकेत नटे आपल्याला पाहायला मिळतात. एक उत्तम स्कोररची भूमिका बजावताना, कारण समालोचकाच्या पाठीचा कणा जर कुणाला म्हटलं जातं ना तर ते स्कोररला म्हणतात. मित्रांनो, स्कोरर ज्या वेळेस आम्हाला अपडेट सांगत असतो त्याच्यामुळे समोर आम्ही एक चांगली कॉमेंट्री करू शकतो, आणि ते काम संकेत नटेच्या माध्यमातून केलं जात आहे. संकेत नटे आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. पुढचा बॉल, आहा, या वेळेला आपण पाहू शकतो वाईड बॉल. ओ, एक धाव एक्स्ट्रा मिळते. धाव संख्या हळूहळू वाढत चालली आहे. शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, आणि हा बॉल या वेळेला टॉपेस तर लागलाय. बॉल खाली. ओ, हा 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 हा, इथं आपण पाहिलं 3 तिगाडा कान बिगाडा. चेल तर ड्रॉप झाला. सिंगल, एक धाव. टोटल धाव संख्या बनली आहे धाव फलकावर 14. जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज. 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज. लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या म्हणा. चला चला, फिल्डिंग लावून घ्या लगेच. आता विनंती असेल SYMDB SYMDB आलं काय? बस SYMDB आहे, त्याला टॉस उडा बोला ना. पाणी घेऊन गेला, येऊन गेला मगाशी. खामगाव धनगर मला याने तुम्ही का पुकारला असा परत? खामगाव मगाशी वेगळा पुकारला, खामगावला आणला धनगर मला. कोणी यार लोडिंग बोला. आता वेगळा धनगर मलाई खामगाव. खामगाव आणि धनगर मलाई टॉससाठी या. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. SYMDB शरद हा संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे. टोटल 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज जिंकण्यासाठी.
ठीक है फिर वाइड आया सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते आपल्याला शिलीम संघाकडून मिथिलेश आणि अमय. खामगाव संघ खामगाव संघ. बाबू जरा मोबाईल असला तर फोन कर. बॉलर फायनलला बघून लास्टला आपला पलायचाच आहे. लास्टला फायनल आपण आवाज करून पलायचा आहे. षटकातील पहिला बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. आवाज ना जात मित्र. समोर कदाचित आवाज जात नसेल. फोन करा आपल्याकडे मोबाईल असेल तर फोन करा त्यांना. यायला पाहिजे रे वा प्रणित. हे प्रणित यावर टॉस व्हायला पाहिजे. यावर टॉस व्हायला पाहिजे. तो मिथिलेश यावाला टॉस व्हायला पाहिजे ना. हा मग ते आलंच काय तिथं तो. त्यांचा टॉस झाला. चला हा सामना सुरू करूया आपण. लवकर सांगा हंपर हा चला पंच हा सामना सुरू करूया आपण. 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. कसबेवाडी गेली. अक्षय D1 आम्हाला हीच भेटते. कौन जीता टॉस? आपण नेहमीच भेटतो. फिक्स ठेवले. अरे अभी बोलो. अभी जो है ना उनका ही बोलो. अभी होने वाला मैच है वही बोलो. टॉस का मत बोलो. अभी लिखो उधर लिखो. पहिले बॉलर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवर नौश. किती स्कोर झाला यांचा? 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी या मॅच मध्ये शिलीम टीमला. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहूया नौशांचा. आणि हा पहिला बॉल आपण पाहूया. किती 14 बोलतो. पहिलाच बॉल रिव्हर्सिव्हचा ॲटम. ओ झेल मात्र ड्रॉप होतोय. हा पहिल्याच बॉलवर रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट केला होता. काढला ना. पहिल्या बॉलवर सिंगल 1 धाव. लास्टला एक काढला ना. 2 काढले ते रनआउट झाला दुसऱ्याला. मग दुसऱ्या रन एकच रन आला ना तो. कोण? मग एकच मग त्याच्या मग टोटल 13 रन झाले. षटकातील आपण पाहूया 15 नाही तुम्ही दाखवतो. पुन्हा एकदा. मला पटवून दाखवतो. या वेळेला आपण पाहू शकतो शानदार स्ट्रोक खेळलाय. डीबी एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतील. बॉलची करतील फेक. तोपर्यंत धावा मात्र मिळत आहेत 2. इसका बताओ ये अभी जो हो रहा है. ये अभी तुम लिखो मैं पहले का बोल रहा इसका बताओ अभी क्या हुआ. हूँ. अभी मैंने नहीं देखा. अभी 2 आले. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. आतापर्यंत आपण जर पाहिलात तर 3चा आकडा 3 आले. फलकावर जरूर या ठिकाणी त्याचा स्कोर पण तसंच आहे. 8 पाहायला मिळतोय आपल्याला. ओके फक्त तुम्ही लक्षात गेला चल. याही वेळेला आपण पाहू शकता हा बॉल मात्र काय सीमारेषा पार होईल का. शॉर्ट थर्ड मॅन मधून बॉल झालाय फरार. आलाय चौकार. कोणी मारला 4? आमय ना. 3 आणि 4 7 धावा. 3 बॉलमध्ये 7 धावा धाव फलकावर. किती बॉल झाले? जा चल टॉस उडव. हॅलो. हा 13 झाले. 14 लागले. पहिल्या बॉलवर सिंगल. जसं 2 आणि आता 4. 3 बॉलमध्ये 7 धावा. या षटकातील 7 धावा झाले. 6 झाले 7. शेवटचा बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा शेवटचा बॉल आपण पाहूया. सांगितलं तरी पण परत फोन कर. शेवटचा बॉल या वेळेला आपण पाहतोय. जातोय डॉट. आणि आता
जिंकण्यासाठी 4 पे 8. 4 बॉलमध्ये 8 धावांची गरज. 7 व्हायची. 7 धावा. 14 हा 2 6 झाले हा आणि हा एक 7 आणि हा 2 मिनिटं जरा स्कोअर मध्ये गडबड झाले. 8 आणि 5 किती झाले 13 14ला विन 14ला विन. चला विनंती असेल, चला लवकर घ्या. 14ला विन आहे 14ला विन आहे. 14. सांगण्यामध्ये नाही थोडी नाही, वो गडबड मिस्टेक झाली. हुआ. 14 थोडीशी मिस्टेक झाली, बाकी 14ला विन. 14. हा आता किती पाहिजे? 4. थोडीशी मागाशी मिस्टेक झाली. 14 धावाला विन आहे. तर इथून आता मग बीच हमारे पर लोडिंग में प्रॉब्लम आई. 6 बॉलमध्ये माफ करा 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज. खामगाव टॉस विन फिल्डिंग 4 बॉलमध्ये 7 धावा. का जमा होतात एक ठिकाणी काही समजत नाही. 6 पाहिजे. चला चला 4 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. 6. 7 बरोबर आहे. 7 आहे. आता नका गडबडू, आता गडबडू नका. 4 बॉल 7 धावा जिंकण्यासाठी. चला फास्ट घ्या लवकर. मिथलेश का 1 रन. पुढच्या दोन्ही संघांनी जय्यत तयारीमध्ये राहायचं आहे. चंदनवाडी आणि SYMDB अक्षय. बॉलर का नाम. हे बरोबर नाव सांग. हरेश. 4 बॉलमध्ये 7 धावा करायच्या आहे जिंकण्यासाठी शिलीम संघाला. चला वेळ आता घालू नका प्लीज, विनंती आहे मित्रांनो तुम्हाला. 5:20 घड्याळामध्ये होत आहेत. वेळ अजिबात आता दौडू नका प्लीज. आता टाइम यावर टाइम जाम केले. 4 बॉल 7 धावा. चला पंच, चला आपण देखील वॉर्निंग द्या आणि तो अधिकार तुम्हाला जरूर आहे. आयोजकांनी दिलेला आहे आपल्याला तो अधिकार. आपण देखील त्या ठिकाणी वॉर्निंग द्यायची आहे. जाऊया सामन्याकडे. पहिला बॉल या षटकातील 7 धावांची गरज आणि हा बॉल ओ पहिला बॉल अगदी सरळ त्यांच्या वरून जातोय. डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 7 धावा. बरोबर आहे. 3 बॉल 7 धावांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज मिथिलेश. शिलीम संघाचा मिथिलेश स्ट्राईक एंडला आहे. इथून 3 बॉल 7 धावा. थोडासा टेम्परेचर आता वाढत चाललाय शिलीम संघाच्या बाजूने. हा पुन्हा एकदा निर्णायक बॉल आपण पाहूया. आणि षटकातील दुसरा बॉल. या दुसऱ्या बॉलला उडवलाय मिथिलेशनं. आणि हा बॉल सरळ जाईल फाईन लेगच्या वरून. पंच धावा किती असतील कळवा. 4. त्यांना बोल. पंच इशारा करा आम्हाला प्लीज. काय आहे षटकार चौकार. पंच झोपला. चौकार. 2 बॉलला 3 पाहिजे ना. 2 बॉलमध्ये 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. 2 बॉल 3 धावा जिंकण्यासाठी या मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगला हाय व्होल्टेज सामना जरूर आपल्या भेटीला आलाय. कारण करो या मरो अशी लढाई, जिंकू किंवा मरो अशी लढाई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आपण पाहू शकता स्टंपच्या आडवून डाऊन द ग्राउंड बॉलला केला सिंगल. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रनआउटचा चान्स नाहीये. 2 धावा बनल्यात. इथून मात्र एका बॉलमध्ये 1 धावेची गरज. आणि स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. म्हणजे या बॉलमध्ये तुम्हाला 1 धाव करायचीच आहे जिंकण्यासाठी. 1 बॉल 1 पाहिजे. 1 धाव जर बनली तर शिलीम संघ जिंकेल. आणि ही धाव जर रोखली तर मात्र SYMDB शरर हा संघ जिंकू शकतो. कारण कंपल्सरी चेसिंग रूल या स्पर्धेचा. एका बॉलमध्ये 1 धाव. पुढचे 2 संघ जय्यत तयारीमध्ये राहा.
SYMDB अक्षय आणि चंदनवाडी. चला 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 वेळ नको आहे मित्रांनो, वेळ नको आहे. एका बॉलमध्ये एका धावेची गरज आहे. मिथिलेश स्ट्राईक एंडला काय सिंगल एक धाव घेईल का की मोठा फटका खेळेल? कारण क्षेत्ररक्षण तर क्लोज घेतलंय. कसोडीला जसं क्षेत्ररक्षण असतं त्याच पद्धतीचं त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. आणि या षटकातील हा शेवटचा बॉल मिथिलेशसाठी, हा शेवटचा निर्णायक बॉल असणार आहे. आणि हा बॉल वाईट घ्यायचं. हो हो, आणि हा बॉल मात्र काय घडलंय मैदानावर, मैदानावर काय घडलंय पाहूया. ओ हो हो हो, हा डॉट बॉल. ओ आणि इथं शिलीम संघ पराभूत होतोय. ही धाव नाहीये म्हणजे स्पर्धेचा नियम कंपल्सरी असल्या कारणाने SYMDB आज संघ विजय होतोय. तसं पाहिलं तर स्कोर टाय झाला होता, पण एका बॉलमध्ये एक धाव करायचीच होती कारण स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि त्याच्यामुळे SYMDB हा शरद हा संघ होतोय विजयी. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. टाय का विषय नाही, टाय का हे नाही, टाय भी नाही. चला फलंदाज पाठवून द्या. विकेट 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 अरे अंपायरने सांगितलं ना. चला बॅट्समन बोलवा, बॅट्समन बोलवा, बॅट्समन बोलवा. चला फलंदाज येऊ द्या, फलंदाज. टाक ना ते आता बॉलरला देऊन टाक. काय विचार करता, एक बॉल एकची मॅच काढला. चल देऊन टाक. चल काय नाव आता तो सामना झाला त्याच्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हरेश ठसाल, मॅन ऑफ द मॅच. कारण एका बॉलमध्ये एक धाव असताना ती धाव त्यांनी दिली नाही आणि त्याच कारणाने आयोजकांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच म्हणून हरेश ठसालला घोषित केलं जात आहे. और SYMDB अक्षय. अरे दे, मी सांगतो. टॉस कोण चंदनवाडी जिंकला? आहे. काय सांगतो हे आता कोण खेळतंय? गडबड करत होता मग. फिल्डिंग हो नाही, ह्या मॅचला गडबडला 1 रनचा मी 1 रन जास्त. मॅन ऑफ द मॅच हरेश ठसाल. त्वरित आपण मस्त बॉल डाला, बॉल मस्त नहीं था. बैट्समैन को फालतू में कुछ नहीं, खड़े खड़े हो शिलीम संघ हातातून त्यांनी सामना मात्र गमावलाय. SYMDB अक्षय और चंदनवाड़ी का मैच है. SYMDB हे करा. पंचांना सांगा, पंचांना सांगा, धावणार करा. चला पंचांना सांगा, धावणार. चला सामना सुरू करून घ्या पंच. खेळला म्हणजे विचार कर. SYMDB अक्षय बॅटिंग मार्कवर बॅटर मात्र तयार आहेत. हे नाही आला तरी वांदा नाही. हा चालू करा. ते विकेट नको त्यांना गरज नाही, नसले येणार नाही. आपण आता 2-3 वेळा बोललो. हा हे बरं, गरज नाही त्याला. चला पुढचा घ्या. ते जिंकलत ना ते येतील पाहिजे. चला सामना सुरू करा. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बैट्समैन का नाम बोलो. SYMDB अक्षय संघाकडून एक्स्ट्रा प्लेयर एक्स्ट्रा प्लेयर मागव ना. एक्स्ट्रा प्लेयर, एक्स्ट्रा प्लेयर, एक्स्ट्रा प्लेयर. अक्षय आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. बैट्समैन बॉलर का नाम. प्रत्येक वेळी आपण सांगायला लावू नका प्लीज, विनंती आहे तुम्हाला. दोन्ही संघाच्या एक एक प्लेयर पाठवा. बैट्समैन नेम, बॉलर नेम. बॉलरचं नाव हर्षद. हर्षद. हा वेरी गुड. बैट्समैन का नाम. बॅट्समन बैट्समैन ते बोलवा ना. दोन्ही संघाचे एक एक प्रतिनिधी. सांगितलं